सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पसायदानाचा विचार त्या ठिकाणी आपल्या सद्गुरू पुढे मांडतात। विश्व कल्याणाचे, विश्व शांतीचे त्या ठिकाणी एक प्रकारची प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या जवळ केलेली आहे। प्रार्थना करत असताना ज्ञानोबाराय त्या ठिकाणी सद्गुरूंना जाणीव करून देतात, निवृत्तीनाथ महाराजांना जाणीव करून देतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिकपण। तुमच्याच कृपेने हे धर्म कीर्तन म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ त्या ठिकाणी सिद्धीला गेलेला आहे। ज्ञानोबारायांनी हे झालेला सगळा जो वागयज्ञ आहे तो आपल्या श्रीगुरूंना अर्पण केलेला आहे। म्हणजे येणे वागयज्ञे तोषावे असं म्हटलंय। सगळं केल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वर महाराज इदम न मम, हे माझं नाही आणि मी याच्यामध्ये काहीच नाही, सगळं किंबहुना तुमचे केले। करता करविते तुम्ही आहात आणि आपल्या कृपेच्या द्वारे हा यज्ञ संपन्न झालेला आहे। येथ माझे जे उरले पायिकपण, माझं पायिकपण सेवकपणा या ठिकाणी उरलेला आहे। आणि म्हणून आता विश्वात्मके देवे, आता पुढची जी सेवा माझ्याकडून करून तुम्हाला घ्यायची आहे, किंवा आता एवढं धर्मकीर्तन सिद्धीला तुमच्या कृपेमुळे गेलेलं आहे, तुमच्याच कृपेने काही कीर्तन करण्याचा मला योग आला, सेवा करण्याचा योग आला, आणि म्हणून आता आणखीन एक माझी जी काही इच्छा आहे, माझी जी काही प्रार्थना आहे ते आपण पूर्ण करावी। म्हणून ज्ञानोबारायांनी प्रार्थना केली, संपूर्ण विश्वाची प्रार्थना होण्याची योग्यता या पसायदानामध्ये आहे। आणि म्हणून ज्ञानोबाराय ही प्रार्थना करत असताना ज्या देवाकडे ही प्रार्थना करतात त्या देवाचं स्वरूप ज्ञानोबाराय सांगत असताना म्हणतात, आता विश्वात्मके देवे। ज्ञानोबारायांचा जो देव आहे तो हा विश्वात्मक देव आहे। सद्गुरूंना ज्ञानोबारायांनी ते विश्वात्मक देव असं म्हटलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज देव आणि सद्गुरू यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद ठेवत नाहीत। यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ, तस्य ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मना। देवाची आणि गुरुची, देवाच्या ठिकाणी जशी भक्ती आहे तशीच ज्याची गुरुच्या ठिकाणी असते। यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु, अशी भक्ती ज्याच्या अंतकरणात गुरुच्या विषयी असते त्याच्या अंतकरणामध्ये श्रुतीचे अर्थ आपोआप प्रकाशित होत असतात। तस्य ते कथिता अर्थ प्रकाशन्ते महात्माना म्हटलंय। अशा मनुष्याच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी आपोआप श्रुतीचे अर्थ प्रगट होत असतात। म्हणून संतांचा विचार जर आपण केला तर संतांचा देव आणि गुरु याच्यामध्ये कुठलेही संत कुठल्याही प्रकारचा भेद मानत नाहीत।
जगद्गुरु श्री तुकोबारायांना आजच्या दिवशी सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला. सद्गुरूंनी जरी अनुग्रह केलेला असला तरी महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. माझा परमात्माच त्या ठिकाणी सर्वत्र नटलेला आहे, सर्वत्र तोच व्याप्त आहे आणि तोच परमात्मा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, मला तो भेटला. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना, सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काय. माझे जे गुरु आहेत ते सत्य आहेत, माझ्यावर त्यांनी जी कृपा केली ती सुद्धा सत्य आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला सत्य सांगतोय. कृपाही सत्य आहे, गुरुही सत्य आहेत. आणि माझं हे सगळं बोलणं जरी स्वप्नातलं असलं तरी काय आहे, आपलं जागृतीतलं सत्य नसतं. जागृतीत किती गुरु आले किती गुरु गेले, लोक म्हणतात, असे बरेच ऐकले आम्ही. पण काही बदल झाला नाही, काही साक्षात्कार झाला नाही. महाराजांना स्वप्नात सद्गुरूंचं दर्शन झालं, कारण तळमळ लागली होती. काही हे बेरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमान, कधी मला गुरु भेटतील, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. आणि त्याचा परिणाम असा झाला, श्री गुरु भेटले. नवे नवे महाराज म्हणतात, त्यांनी मला सापडवलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मी स्नानाला चाललो होतो, तेच रस्त्यात उभे राहिले आणि म्हटले, थांबा, मला तुम्हाला अनुग्रह द्यायचा आहे. आणि माझ्यावर त्यांनी अनुग्रह केला. का? त्याचं कारण आहे, श्रीगुरु आणि देव याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही. ज्ञानोबा या ठिकाणी ज्या देवाकडे प्रार्थना करतात त्या देवाचं स्वरूप सांगताना ज्ञानोबा म्हणतात, आता विश्वात्मके देवे. तुमचा आमचा देव वेगळा आहे. प्रत्येकाचा देव जसा मनुष्य असतो तसा देव असतो बरं का. कोण कोणाची पूजा करेल काही सांगता येत नाही. गीतेत भगवान सांगतात, यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसा प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जना. भूत प्रेतांची सुद्धा उपासना करणारे लोक जगात आहेत, त्यांचा देव तोच आहे. प्रेतांची उपासना करणारे लोक आहेत, यक्ष राक्षसांची उपासना करणारे सुद्धा लोक आहेत. जसा भक्त असतो तसा त्याचा देव असतो, तशी त्याची देवाची संकल्पना असते. काही लोक तर जगामध्ये असे आहेत की ते देव सुद्धा मानत नाहीत. भगवान परमात्माच गीतेत सांगतात, काही माणसं असे ते मलाच मानत नाहीत. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहो रणीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम म्हणून परत्र ना देवो न दिसे म्हणून वाव. भगवान परमात्मा गीतेत लिहितात. कसे असे कितीतरी लोक आहेत की ते म्हणतात, देव दिसत नाही ना, आम्ही तो मानतच नाही. देवाची जगात काही गरज नाही असं म्हणणारे अनेक लोक आहेत. याचं वर्णन भगवंतांनी गीतेतच करून ठेवलंय. मला न मानणारे कितीतरी लोक आहेत. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर कॉलेजमध्ये शिकवत असताना त्यांच्याकडे एक प्रोफेसर गेले. म्हटले, मला एक निबंध लिहायचा आहे, त्याच्याकरता तुमचं मार्गदर्शन पाहिजे. म्हणजे कोणत्या विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे? म्हणजे या जगात देव नाही या विषयावर मला लिहायचं. मामासाहेब म्हणले, चांगली गोष्ट आहे, या निमित्ताने का होईना तुम्ही देवाचं चिंतन करताय.
आणि देव नाही हे त्या देवाच्याच शक्तीने तुम्ही लिहित आहे. आज जरी तुम्ही नाही म्हणत असले तरी देव समर्थ आहे. एक दिवस तुमच्या जीवनात असा येईल होत्याचं नव्हतं झालं की मग मनुष्य म्हणतो नाही आपल्या काही हातात नाही, काही हातात नाही आपल्या. म्हणजे काय? प्रत्येकाची देवाची संकल्प. काही देव न मानणारे अहो शास्त्रकारांच्या मध्ये सुद्धा वेगवेगळी मतं देवाच्या संबंधाने आलेली आहेत. कोणाचा देव कसा आहे? शून्यम शून्यम. देव नाहीच, सगळं जगत शून्यच आहे. आत्म्याला शून्य मानणारी लोक आहेत, देवाला शून्य मानणारी लोक आहेत. चार्वाक नावाचा शास्त्रकार आहे, तो जग मानतो, विश्व मानतो, पण देवाला मानत नाही. देवाला मानावं लागतं. काही शास्त्रकार म्हणतात की नाही नाही मानावं लागतं. का मानावं लागतं? ज्या अर्थी एवढं विश्व नावाचं कार्य रचलेलं आहे त्या अर्थी याचा कारण कोणी करता कोणीतरी असला पाहिजे, म्हणून अनुमानाने देव मानणारे नैयायिक आहेत. देवाला ते मानतात परंतु अनुमानाने मानतात. ज्या अर्थी दोन परमाणू एकत्र येतात ते परमाणू आणणारा कोणतरी पाहिजे. न मानणाऱ्यापेक्षा मानणारे बरे. पण ते मानतात म्हणजे देवाला यथार्थ मानतात असं नाही. ते म्हणतात देव मानला पाहिजे कारण हे जेवढं जगतरूपी कार्य चालू आहे सगळं करणारा कोणतरी असला पाहिजे. पण कोण आहे याच्या संबंधाने अनेक वाद आहेत. काही म्हणतात प्रकृतीच त्या ठिकाणी सगळं विश्व निर्माण करते. काही म्हणतात देव आहे पण तो देव आणि विश्व जे आहे याच्यामध्ये भेद आहे. देवाने हे सगळं विश्व निर्माण केलं, तो या सगळ्या जगाचं नियमन करतो, पण नियमन करत असताना तो मात्र वेगळा कुठेतरी बसलेला आहे, राहिलेला आहे. ज्ञानोबरायांचा जो देव आहे तो विश्वात्मक आहे, परंतु बाकीच्या लोकांचे जे देव आहेत ते विश्वात्मक नाहीत. ते म्हणतात देव आहे परंतु विश्वाचा आणि देवाचा काही संबंध नाही. त्याने विश्व निर्माण केलं, जसं कुंभार गाडगं निर्माण करतो आणि तो आपलं काम करत बसतो, तसा तो देव आहे. तो देव त्याने हे जग निर्माण केलंय, तो सगळं नियमन करतो, पण तो कुठं बसलेला आहे? तो वर बसलाय म्हणे. तो वरून सगळं बघतो. ऊपरवाला सब देख रहा है. तो तिथून बघतो कोण कोण काय करते, कोण कोण काय करते. म्हणजे त्या देवाला जर भेटायचं असेल तर विश्वात त्याला भेटता येणार नाही. मरावं लागेल, मेल्यानंतर मग त्याला भेटायला जायचं. आवाज घुमतोय रे बाळा, आवाज जरा घुमतोय. देवाच्या संबंधाने असलेल्या सगळ्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. शास्त्रामध्ये काही देव सांगितलेले आहेत, काही झालेले देव आहेत. आपण नेहमी विचार करतो काही केलेले देव आहेत तुम्ही आम्ही, आणि एक असलेला देव आहे. तुम्ही आम्ही देव करतो, छेंदरी हेंदरी दैवत कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाजी. म्हणून केलेले देव श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. वाढव आवाज वाढव. श्री विठ्ठल. व्यवस्थित चाललं होतं, घोटाळा करून टाकला. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. जे केलेले देव आहेत
ते शाश्वत देव नाहीत. ज्ञानोबरायांचा देव हा केलेला देव नाही. यत कृतकम तत् अनित्यम. जे जे केलेलं असतं ते सगळं अनित्य असतं, नष्ट होणारं असतं. काही झालेले देव आहेत. इंद्रदेव व्हायचं असेल तर काय करावं लागतं? शतमक संपत्ती स्वर्गीच म्हणते संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ते सुद्धा देवच आहेत, पण ते आडनावाचे देव आहेत. ज्ञानोबरायांनी त्या देवाकडे प्रार्थना केली नाही. ते देव आहेत, जीवापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. स्वर्गात राहतात, वैकुंठात राहतात, सत्यलोकात राहतात. ब्रह्मदेव सुद्धा काय देवच आहेत. पण ब्रह्मदेव देव जरी असले, आवाज वाढव रे थोडस, तरी सुद्धा ब्रह्मदेवांना सुद्धा मरावं लागतं. तोही पुनरावृत्तीचे आ मापा शिग जाहला. कैसे थोरिवेचे मान पाहेपा जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीचे आ मापा शिग जाहला. त्यालाही मरावं लागतं ब्रह्मदेवाला, म्हणून ते देव आहेत. पण ज्ञानोबरायांनी ते विश्वात्मक देव, ते विश्वात्मक नाहीत. इंद्रदेव सुद्धा विश्वात्मक नाहीत. पण ज्ञानोबरायांचा जो देव आहे, तुमच्या आमच्या देवाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. जसा भक्त असतो तसा मर्यादित त्याचा देव असतो. ज्ञानोबराय कसे आहेत? तेच व्यापक असल्यामुळे त्यांचा देव सुद्धा काय आहे? व्यापक आहे. आपल्या देवाच्या कल्पना आपण मर्यादित असल्यामुळे अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम. ज्ञानोबरायांनी त्याच्यावर सुंदर व्याख्यान केले. आकार एक पुढा देखती तो देव येणे भावे भजती त्याची बिघडिलिया टाकीती नाही म्हणून. माते येणे येणे भावे माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसे आकारे ज्ञानचिते अंधारे ज्ञानाशी करी. देव असताना सुद्धा लोकांनी देवाला देव मानलं नाही. लक्षात ठेवा. दुर्योधनासमोर परमात्मा नव्हते का? नवे नवे दुर्योधनासमोर भगवंतांनी विराट रूप धारण केलं होतं, तरी सुद्धा दुर्योधन म्हणतो हा कपटी माणूस आहे, मायावी आहे, काहीतरी गौड बंगाला यायचे. देव मानायला तयार नाही तो, किंवा देव आपल्यासारखाच लोक मानतात. हो, काही दिवस देवाची भक्ती करतात, नाही फळ मिळालं, नाही फायदा झाला, म्हणतात चला इंद्रांनी टाकून द्या, काही नाही देवाचा उपयोग. आणि भजनी लिया असावे तो विश्व जरी न पाहावे तरी सांडी म्हणे आगवे टवाळे. काही याचा उपयोग नाही, देव वगैरे काही नाही, हे सब झूट आहे. हा, असे देवाच्या अनेक पण ज्ञानोबरायांचा देव कसा आहे? ज्ञानोबराय स्वतःच कसे आहेत? ज्ञानोबराय हे ज्ञानी भक्त आहेत. आणि ज्ञानी भक्ताचा बोध असा असतो, हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला. ज्ञानोबराय हे संकुचित वृत्तीचे नाही. ज्ञानोबराय हे परमात्मा स्वरूप झालेले भक्त आहेत, ज्ञानी भक्त आहेत. म्हणून ज्ञानोबरायांचा देव सुद्धा कसा आहे? ज्ञानोबराय म्हणतात आता विश्वात मके देवे. देव हा कसा आहे? विश्वात्मक आहे. विश्वात्मक आहे. याच्यामध्ये एक विश्व शब्द आहे, दुसरा आत्मा शब्द आहे. म्हणजे हा देव जो आहे, ह्या देवाचं लक्षण सांगत असताना विश्वात्मक तो देव आहे असं म्हटलंय. इंद्रादी देव विश्वात्मक नाहीत, बाकीचे देव विश्वात्मक नाहीत, परिच्छिन्न आहेत. ज्ञानोबरायांचा देव काय आहे? विश्वात्मक आहे. म्हणजे विश्व हे ज्याचं स्वरूप आहे.
तुकोबारे म्हणतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्य. साधू संतांनी किंवा वेदांनी जी देवाची संकल्पना सांगितलेली ते विश्वात्मक सांगितलेले. वास्तविक पाहता विश्व नाहीच, परमात्माच आहे. परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला या विश्वाचा काय होतो, भास होत असतो. जसं दोरीच्या अज्ञानामुळे दोरीच काय दिसते, सर्परूपाने दिसते. काय, दोरी लोपता साप फार होईजे असं म्हटलं. सापे फार होईजे, जैसे शिंपी पण हारपे तव तो खरे होय रूपे, दोरी लोपता सापे फार होईजे. दोरी नाही कळली ना, दोरी रूपाने नाही कळली तर काय दिसतो, माणसाला साप दिसतो. तसा आहे परमात्माच. परंतु परमात्मा स्वरूपाचं ज्ञान न झाल्यामुळे परमात्माच जगत रूपाने दिसतो. आहे सोनच, परंतु लहान मुलाला त्या ठिकाणी अलंकाराती आले, बाळका सोने वाया गेले, तैसे नाम रूपे दुरावले. हो, आहे परमात्माच, पण झोप लागलेली. अविद्येच्या विश्वस्वप्नाचा हा ते समोर असल्यावर दिसतंय. हो, अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा धांदा. झोप लागल्यानंतर नसलेलं जगत आपल्याला दिसतं, मीच आहे. पण त्या झोपेमध्ये काय दिसेल माणसाला काही सांगता येत नाही. जग दिसतं सगळं झोपेमध्ये. झोपेतच मनुष्य काशीला जातो, सगळी काशी दिसते झोपेमध्ये. हरिद्वारला जातो. आहे परमात्माच. चेहिला तो अर्जुना मनी स्वप्नीचे विचित्र शेना, मीच झालो होतो ना नाना वशे, निद्रा वशे. म्हणून परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानामुळे परमात्मा